ममता मावशी सह्या करायला तयार झाली. तू आणि सत्यजित भालेकर 1 on 1 भेटाल ना समोर समोर. त्यांना पैसे द्यायच्या आधी सह्या करून घे. ही सगळी त्या लाल डायरीची कमाल आहे. 4.25 लाख रुपये पागडीचे व्याजासकट. नाश्ता करून घ्या. अरे बाबा त्या नाश्ता वगैरे बाजूला ठेवतो. आधी एक काम कर, विश्वास फोन कर आणि त्याला म्हणावं सत्यजितने आणलेल्या सेबीच्या कुठल्याही फॉर्मवर सही करू नकोस. काही झालं तरी करू नकोस. ते बोलूया आपण नंतर. आधी नाश्ता करा, कोर्टात जायचंय. अरे बाबा एक एक क्षण महत्वाचा आहे. त्याला आत्ता फोन कर. तू इकडे इकडे. काल सत्ता येऊन गेला. त्यावेळेला त्याला रंगाचा फोन आला होता. तो सांगत होता की माझी जर सुटका करायला हा तयार असेल तर विश्वजित सेबीच्या फॉर्मवर सह्या करेल. विश्वाला फोन लवकर लवकर लाव. लवकर लाव. शिरके केबिन मध्ये माझा मोबाईल घेऊन या. लवकर फार महत्वाचं आहे बाबा. हे पैसे आणि ही या खोलीच्या ॲग्रीमेंटची फाईल. घे. शांत शांत. पागडीचे सगळे पैसे बघून इतका आनंद होतोय. क्या सही कर. नाही मला माहिती आहे माझ्या देखील सह्या हवेत ना सेबीच्या फॉर्मवर. मी करणार देखील होते पण तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते ना. पण आता आहे. तेव्हा आधी तुम्ही सह्या करा मग विचार करू काय करायचं ते. विचार करायला लागेल. कशाबद्दल? हे पैसे घ्यायचे की नाही त्यासाठी. हे पैसे तुम्ही नाही घेतले तरी तुम्हीच अडचणीत याल. कारण कोर्टाने जी मुदत दिली होती ती आज 12 वाजेपर्यंतचीच आहे. आणि जर तुम्ही पैसे नाही घेतले तर आम्हाला नाईलाजाने कोर्टात सांगावं लागेल की आम्ही तर पैसे देत होतो पण तुम्ही नाही ऍक्सेप्ट केले. अरे मला सांग कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर. मी तर हात झटकून मोकळा होईन. मी इथे आलोच नाही असं सांगेन. तुम्ही माझ्याकडे याल याची वाट मी बघत होतो असं सांगेन. असं करणार आहेस वय. पण हे सगळं कधी चाललं असतं माहितीये का. जर काहीच रेकॉर्ड झालं नसतं तर. रेकॉर्ड झालं म्हणजे ओ चाळीतल्या रेकॉर्डिंग बद्दल बोलतेस का. वाव क्या बात आहे. इथे भार्गवनं शिकवलेलं दिसते सगळं. हा व्हेरी नाईस व्हेरी नाईस. रेकॉर्ड झाले तर होऊ देत रेकॉर्ड. मला काय फरक पडतोय. चाळ तर माझीच आहे. ते फुटेज तुझ्या हाती लागलं तर तू ते फुटेज कोर्टात दाखवशील ना. पण मी चाळीच्या सीसीटीव्ही फुटेज बद्दल बोलतच नाही. मी त्या फुटेज बद्दल बोलते जे इथे रेकॉर्ड झालं. काय करणार. करावं लागतं असं सगळं. नाही तर दरवेळेला मी खोटी ठरते ना. आणि हो हे सगळं अविनाशजींनी नाही शिकवलं. हे ज्याचा तू खून केलायस ना त्या हर्षने शिकवलं. असो आपण बोलण्यात का वेळ फुकट घालवतोय. पटकन सह्या करून टाक.
पॉलिटिक्स खेळायचं नाही माझ्या बरोबर. पॉलिटिक्स खेळायचं नाही. म्हातारा सुटावं असं वाटतंय ना तुला? वाटतंय ना म्हातारा सुटावं म्हणून? मला ब्लॅकमेल करू नकोस. म्हणता मला ब्लॅकमेल करू नकोस, नाहीतर मी काय करेन सांगू का? त्या थेरड्याच्या तिरडीला खांदा द्यायला यावं लागेल. आणि मग मोठा मुलगा म्हणून तुझे हे लांब सडक केस राजे पाथरावे लागतील, हे लक्षात ठेव. हा अविनाशी बोला. हॅलो ममताजी, यशवंत साहेबांचा निरोप आहे की सत्यजित भालेकरांनी आणलेल्या कुठल्याही पेपर्सवर सह्या करू नका, काही झालं तरी. काय सत्यजित भालेकर तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतील, पण तुम्ही फसू नका. यशवंत साहेब हे सुटणारच आहेत. एक मिनिट. पाहिलंस, दिवस पालटायला वेळ लागत नाही. अविनाशी, जे तुम्ही सांगितले ते परत एकदा सांगाल का? मला कोणाला तरी ऐकवायचंय. आम्ही तेच म्हटलं की सत्यजित भालेकरांनी आणलेल्या कुठल्याही पेपर्सवर सह्या करू नका. यशवंत साहेब सुटणारच आहेत. नाही, नव्हतेच करणार मी सह्या. आबांना सांगा काळजी करू नका. कुठलीही चुकीची गोष्ट मी नाही करणार. भले त्यांनी लायक नसलेल्या मुलाला लायक समजून कायम पाठीशी घातलं असेल तरी त्याचं मी आता नाही ऐकणार. आणि 20 वर्षापूर्वी मी सगळे संबंध भालेकरांशी तोडले असतील, सगळे अधिकार सोडले असतील, तरी माझं कर्तव्य नाही सोडलंय. मी माझं कर्तव्य बजावणार. मी तेच करणार जे भालेकरांसाठी योग्य आहे. माफ कर मला विश्वा, माफ कर रे. तुला कधीच समजू शकलो नाही, कधी समजावून घेऊ शकलो नाही. माफ कर. तेव्हा नका की रडू. एवढं मनाला लावून घेऊ नका सा. काहीतरी मार्ग निघाला. पाणी घे. वाह ममता मानव, वाह. मी विसरलोच होतो, तुझ्यामध्ये सुद्धा भालेकरांचंच रक्त आहे. काय सॉलिड गेम खेळला असं रे तू. सॉलिड. मला फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर दे, पैसे कुठून आले? काय आम्ही कोणाचं कधी वाईट नाही ना केलं, त्यामुळे आमचंही वाईट होणार नाही. देव कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करतो. हे ममता, थोबाड बंद कर. मला सांग, पैसे दिले कोणी? खरं तर हे तुला सांगायची गरजच नाहीये, तरी सांगते. दिले एका हितचिंतकाने.
चाळीतला हितचिंतक रंगा. त्या रंगानं तुला पैसे दिले ना? बोल. रंगा? रंगा कुठला देतोय पैसे? त्याचेच वांदे चाललेत सध्या. परवा आला होता पैसे मागायला, मित्रांना पार्टी द्यायची म्हणून. मी म्हंटल बाबा माझ्याकडे पैसे नाही आहेत, हवं तर बिर्याणी करून देते सगळ्यांसाठी. अरे हाँ, वो पार्टी से याद आया, मटन वाले का उधारी भी तो देने का है ना ममता. अगं थांबायला सांग, आता कुठून द्यायचे पैसे? मग जेवढे आपल्याकडे पैसे आहेत तेवढं हा हडप करून घेऊन जाणार. त्याला सांग थोडे दिवस थांब म्हणून. आम्ही काही कुठे पळून नाही चाललोय. नेहमीच असंच बोलतेस तू. अरे कितने दिन किस किस को रोकेगी? म्हटलं ना, तू काळजी करू नको, मी बघते ना काय आहे ते. अरे वो किराने वाला, दूध वाला, भाजी वाला सब लोग इधर दरवाजे में आके खड़े हो जाएंगे ना, तब पता चलेगा तेरे को. नाही ग, कोणी आपल्या दरवाज्यावर येत नाही भिका मागायला काही सोडून. ए बस, shut up. बघ 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 बघ, हा दुकानदार तो दुकानदार, अरे खड्ड्यात गेले हे सगळे दुकानदार. शांत सत्यजित, शांत, रिलॅक्स. म्हणता म्हणा, शेवटचं आणि शांतपणे तुला विचारतोय, हे पैसे तुला कोणी दिले? हे सगळं आता चर्चा करायला वेळ नाहीये. 12 वाजत आले. 40 मिनिटं आहेत अजून. तुझे गुडवान गुडवान. तर माझं असं म्हणणं आहे, आता ह्यात वेळ घालवण्यापेक्षा पटकन सह्या करून टाक ना, म्हणजे आपण दोघेही मोकळे होऊ. सही करणार आहे मी. त्याआधी काही 2-3 गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. त्यामुळे आलोच मी 2 मिनिटात. ममता, मेरे को लगता है इसको शक हो गया. ये रंगा को जाके धरेगा. रंगाला सांगायला लागेल. मी फोन लावते. नाही नाही शन्नो, फोन नको करूस. अरे कैसी बातें कर रही है, सब भांडा फूट जाएगा ना ममता. जेव्हा होईल तेव्हा बघू, पण आत्ता नको. आत्ता शक्ती सोबत असेल रंगा, त्यात आपला फोन गेला ना तर रंगावरचा संशय वाढेल. नको करू, थांब. You know, you're so funny. तुला नाही माहिती, आपण आतापर्यंत ना लय वाढीव गोष्टी केल्यात. हा, आधी ना आपण भांडण बिंडण काय करायचो ना, लपड्यात नाही, भांडणात नाही कोणाच्या. आपण आपल्या घरात सेफ. कुणाच्या घरात पाहुणा आला ना गावावरनं, तर अख्खी चाळ जायची स्वागताला. ढोल ताशा फटाके बिटाके. मी किती फटाके वाजवले, तर राडा केलाय मी. तू हलक्यात घेऊच नको. So sweet. पण काळाप्रमाणे आपल्याला थोडं बदलावं लागतं ना. म्हणजे यु नो, मॉडर्नायझेशन. हा, तुला सांगू रंगा, मी इथे आल्यापासून ना माझ्या डोक्यात फक्त एकच थॉट आहे, मी हॉटेल कधी बांधेन. बर. US ला असल्यापासून ना माझं हेच ड्रीम होतं. होईल ना आपलं ड्रीम कम्प्लीट? होईल. रंगा है तो सब चंगा है, हे लक्षात ठेव. काय हॉटेल होणार, तुझी इच्छा आहे ना 200% होणार. ते बघ तुझं हॉटेल 3 स्टार हॉटेल करून टाकू आपण. मोठीच्या मोठी इमारत. लोकांनी हॉटेलकडे बघितलं, गार 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 चक्कर आली पाहिजे. एवढं मोठं हॉटेल करू, टेन्शन नाही घ्यायचं तू. हा, यू आर सच अ स्वीट हार्ट. यु नो, तू मला इतकं छान मोटिवेट करतोस ना, खरंच थँक्यू सो मच. ए बाई ऐक, तुझ्या पाया पडतो. तू मला परत कधी थँक्यू म्हणू नको. तुझं थँक्यू लय मागात पडतं आपल्याला. आई रात्रभर विचार होतो, थरथर का कापतोस, आता तिला काय सांगू मी? सॉरी परत सॉरी नको. सॉरी पण नको, थँक्यू पण नको. काय रंगा? काय रे? हे पडलं खाली. साहेब, साहेब,
मला वाचवा साहेब. साहेब माझा मुलगा कोमामध्ये आहे साहेब, मला वाचवा. ए म्हाताऱ्या, तुझा पोरगा कोमामध्ये आहे ना, त्याचा जगून काहीच उपयोग नाहीये. मग तू आणि तुझा पोरगा जाऊन कुठेतरी जीव द्या, तर मी जीव घेईन तुमच्या दोघांचा. काय ग, तुझी फॅमिली कुठं असते? सगळे अमेरिकेला काय? हो का, तुला भेटायचं आहे का त्यांना? नाही, मी भेटून काय करणार आहे? पण इफ इन केस जर का तू त्यांना भेटलास तर? नमस्कार, बाय बाय. काय करणार अजून? हात मागशील माझा? मी नाही. झाला काय झालं? अरे बाप रे, कम लाजून राहिले तुम्ही मुकुर मुकुर. पण एवढं लादाची काही गरज नाही आहे, काऊन का तुमच्या दोघात अजिबात मॅच नाहीये आणि तुमचं काही अजिबात फ्युचर नाही. समजलं काय? ए पानसट, जा बाहेर जाऊन थांब. मी काय ह्या मी तुला सांगू कोण बाहेर जायचं? काय ले, त्याने सांगितलं ना एवढं प्रेमानं. थांबतो ना बाहेर. येतो हा शक्ती. मॅडम आहे मी बाहेर, काही लागलं तर मला आवाज द्या. हा माफ करा. कोण आहे जोकर? थोड्या वेळात निघूया आपण कोर्टात बेलसाठी. मला टेन्शन त्या गनचं आहे. म्हणजे कमिशनर ऑफिस वरून जर मला प्रेशर करण्यात आलं की ती गन जमा करा, तर तुम्हाला पुन्हा अरेस्ट करावी लागेल मला. जरूर जरूर अरेस्ट का, अजिबात डगमगू नको. कसं आहे, कर्तव्यामध्ये भावनेला आधार नसतो. पालेकर इंडस्ट्री उभी करताना मी सुद्धा नाती भावना काही बघितलं नाही. कित्येकांना ते आवडलं नसेल, पण काहींना आवडलंही असेल. त्यामुळे तू माघार घेऊ नकोस, कर्तव्यात कुसूर नाही. माझी तयारी आहे इथं परत यायची. ठीक आहे, बघूया आधी बेलचं बघू, मग बंगल्यावर सोडतो तुम्हाला. नाही तिथे नको का? त्यापेक्षा मला तू विश्वजितकडे सोड. ठीक आहे, जागा लहान आहे त्याची, पण तिथे खरी माणसं राहतात. नाती जपली जातात, संकट काळात सगळे धावून येतात. छोटी सुवर्ण आजोबा आजोबा करत मागे पुढे फिरत असते, बरं वाटतं. 2 मुलं आहेत, पण नातवंड नाहीत खेळवायला अंगा खांद्यावर. तुम्ही सुद्धा ममताजींच्या इथे राहणार असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे. काय तुम्ही सुद्धा म्हणजे? मीही बाबांना तिथे सोडू शकतो ना. काय तुमच्यात गप्पा होतील, त्यांनाही जुनं आठवेल. आणि तसंही आपलं ठरलं होतं. आपलं काय ठरलं होतं? तुम्ही म्हणाला होता ना बाहेर आल्यानंतर त्या लाल डायरी बद्दल आठवून सांगेन म्हणून. बाबांची गप्पा मारता मारता जर तुम्हाला लाल डायरी बद्दल आठवलं तर? खरे या सत्यजित बालेकरला डबल क्रॉस करण्याची हिम्मत कशी काय झाली? मी फेकलेले पैसे त्या ममता मालवला कोणी दिले? अरे बोल ना. बोल, कशाला दिले पैसे? दिला? मी नाही दिले पैसे. मग कोणी दिले पैसे? हो साहेब, 2 महिन्याचे खायला पैसे नाहीत. कुठून द्या? बोल, नाहीतर नरड्यात चावून ठेवायचं. बोल. ते शक्ती मॅडम. शक्ती पुढे बोल. काय बोल? शक्ती मॅडमनी रंगाला पैसे देताना मी बाहेरून चोरून ऐकलं. केशव, व्हॉट रबिश.
रंगाचे मी तुला पैसे दिले होते ते तू त्या ममता मानवला जाऊन दिलेस. ए तुझा डोका फिरलाय का? तिला कशाला देईन पैसे मी? ए आवाज खाली. शक्ती, तू रंगाला पैसे दिलेस? हो. किती पैसे दिलेस? 5 लाख. का दिलेस? ते एका दुसऱ्या कारणासाठी दिले होते. शक्तीने जे पैसे दिले ते पैसे कुठे आहेत? घरी येत. घरी येत ना, मग घरी जा, इथं पैसे आण, दाखव मला, मला बघायचे ते. जा, पैरा झाला का तू? घरी जा आणि ते पैसे आण, मला बघायचे. जा. आणतो ना. तुम्ही जाऊ नका, इथंच थांबा पैसे घ्यायला. केशव वागळे ना, इंडिकेटर पेटवलं बाई रंगाचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तू संपला. लक्षात ठेव. आय एम सॉरी सर.